आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या विरोधात गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितलंय। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणे कुटुंबाला मदत करणारे जालिंदर सुपेकरच होते असा आरोप दमानिया यांनी केलाय आणि सुपेकरांनी 500 कोटी रुपयांची मागणी कैद्याकडे केलेली असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया। मॅडम, तुम्ही एक असा आरोप होतो आहे की एका अधिकाऱ्यांनी 500 कोटी रुपये एका गुन्हेगाराकडे आरोपीकडे मागितले। नेमकं काय प्रकरण आहे ते? कारण गुन्हेगाराकडे जर 500 कोटी रुपये असतील तर त्याच्याकडे मागितले म्हणजे नेमकं तो गुन्हेगार आहे तरी कोण? तर हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की हे एक मोठे सावकार होते जे पुण्यातले होते, पुण्याच्या येरवडा जेलमध्ये होते। येरवडा जेलमध्ये असताना त्यांना मारहाण झाली म्हणून त्यांना अमरावतीला शिफ्ट केलं। तर जालिंदर सुपेकर हे अमरावती जेलमध्ये त्यांना भेटायला गेले आणि त्यांना जाऊन त्यांच्याशी असं आता हे सगळं कथाकथित आहे। तर मला तसं सांगण्यात आलंय की ते जेलमध्ये जाऊन त्यांना पहिलं सांगितलं की तुमची संपत्ती जी आहे ती 1,500 कोटीची आहे, त्यापैकी 500-550 कोटी जर तुम्ही मला दिलेत तरच तुम्ही जेलमधनं बाहेर येऊ शकाल, नाहीतर तुम्ही सडत इथेच पडाल। आणि त्यांना जे जे ऑफिसर मदत करायचे जेलमध्ये त्या सगळ्यांना, बऱ्याचशा जणांना, जवळजवळ 7 असा आकडा आहे तो, तर अशा 7 ऑफिसर्सना त्यांनी सस्पेंड करून घेतलंय। तर आत्ताच्या घटनेला मला अशी जी माहिती मिळाली आहे, जे पिटिशनची कॉपी मी वाचली आहे त्याच्यात असा आरोप आहे की जे 2023ला म्हणजे 19 ऑगस्ट 2023ला सुपेकरांनी अमरावती जेलमध्ये जाऊन या कैद्याबरोबर तब्बल 3.5 तास स्पेशल कक्षात काढले। त्याला सांगितलं की तुझी 1,500 कोटीची जी संपत्ती आहे त्याच्यापैकी 500 कोटी रुपये तू आम्हाला दे आणि ते दिल्यानंतरच आम्ही तुला बाहेर येऊ देऊ, नाहीतर तुला इथे सडवत ठेवू। तर ही जी भाषा आहे हे चुकीचं आहे, पैसे मागणं हे चुकीचं आहे। आता मी याची सगळी माहिती घेऊन गृह मंत्रालयाकडे देणार आहे। निलेश चव्हाणांचं सुद्धा त्यांच्यावर अनेक आरोप झालेले असताना त्यांना जे गन लायसन्स दिलं गेलं ते थेट मंत्रालयातनं दिलं गेलं। आता ते देखील कोणाच्या सांगण्यावरनं दिलं गेलं याची सगळी चौकशी व्हावी अशी विनंती मी गृह मंत्रालयाकडे करणार आहे।